नमस्कार, मी सौ कल्पना श्याम भट्टड सोनी, श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत सौ केशरबाई भार्गव प्राथमिक विद्यालय लातूर येथे 1 ऑगस्ट 2003 पासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। माझ्या विद्यालयाचे व माझ्या विद्यार्थ्यांचे एक अभूतपूर्व नाते आहे। विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना हसत खेळत आनंददायी प्रात्यक्षिकासह शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करते। यामध्ये गट पद्धती, गाणे, गोष्टी सांगत, हालचाली करत, कार्ड चित्रे इत्यादींचा वापर करून अध्यापन करत असते। विद्यालयात वर्षभरात साजरे होणाऱ्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभागी असते। यामध्ये राष्ट्रीय सण, उत्सव, थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त माहिती, गोष्टी सांगणे, प्रार्थना, गीते घेणे तसेच सूत्रसंचालन इत्यादी मी करत असते। वर्गातील विद्यार्थ्यांची आंतरशालेय क्रीडा, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेते। गीता अध्याय, दोहे, मनाचे श्लोक इत्यादी पाठांतर घेते। नवरात्र उत्सवात माझ्या वर्गाच्या पूजे दिवशी विद्यार्थिनींना कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारून त्यांचे विचार मांडण्यास लावते। गुढीपाडवा निमित्त प्रतिकात्मक गुढिया बनवून घेते। दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य देते। 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन निमित्त विद्यालयास पुस्तके भेट दिली। मी स्वतः माझ्या वाढदिवसाला तसेच विद्यार्थी त्यांच्या वाढदिवसाला विद्यालयाला वृक्ष भेट देत असतात। भेळ कविता, फुग्यारे कविता, कागदी टोप्या बनवणे इत्यादीचे प्रात्यक्षिक वर्गात घेतले। वर्गात दररोज प्रज्ञा संवर्धन अंतर्गत प्राणायाम, भ्रामरी, अनुलोम विलोम इत्यादी घेते। अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवते। विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात तसेच संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे नियोजन केले व विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली। यावर्षी कोरोना या जागतिक महामारीमुळे विद्यार्थ्यांशी आमचा संपर्क तुटलेला असला तरी सुद्धा दिनांक 25 एप्रिल 2020 पासून व्हॉट्सअप ग्रुप, झूम मीटिंग, व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओ इत्यादीच्या माध्यमातून दररोज अध्यापन चालू आहे। या माध्यमातूनच विद्यार्थ्यांनी कोरोना जनजागृती संदेश फलक बनवले। याच काळात विद्यार्थ्यांच्या भाषण, चित्रकला, रांगोळी इत्यादी स्पर्धा घेतल्या। ऑनलाईन गेमही घेतले। 15 ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिन इत्यादीचे प्रात्यक्षिक घेतले। सरबत बनवणे, लुडो खेळ याचे पण प्रात्यक्षिक घेतले। गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी निमित्त विविध उपक्रम घेतले। गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, साने गुरुजी कथामाला सप्ताह यानिमित्त गोष्टी, प्रार्थना, गीते इत्यादींचे व्हिडिओ पाठवले। विद्यार्थी दररोज अभ्यासासोबतच अवांतर वाचन, पाढे पाठांतर, इंग्रजी शब्द यांचे ऑडिओ तसेच व्हिडिओ पाठवतात। शालेय अध्यापन कार्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर लेख, कविता, बालगीते इत्यादींचे लेखन करते। विविध स्थानिक प्रादेशिक वृत्तपत्रातून विविध लेख, कविता, लेखमाला प्रकाशित आहेत। दैनिक मराठवाडा नेता वेब एडिशनसाठी लेखन व निवेदन तसेच नवरात्र उत्सवात तेजस्विता या सदरात 9 तेजस्वितांच्या मुलाखती घेतल्या। दूरदर्शन, साम टीव्ही, एबीपी माझा या वाहिन्यांसाठी प्रासंगिक प्रतिक्रिया दिल्या। सोशल मीडियावर आविष्कार ग्रुप, माय मराठी, मनसा क्रिएशन, भावदर्पण इत्यादीसाठी कथाकथन तसेच काव्यवाचनही केले। पु ल देशपांडे यांच्या प्रवास वर्णनावर आधारित पूर्व रंगचे फेसबुक लाईव्ह व झूम मीटिंगद्वारे अभिवाचन केले। सौ स्नेहलता ठाकूर यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन केले। यात समवेत भारतीय स्त्री शक्ती शाखा लातूरची मी कार्यकारिणी सदस्य आहे। या अंतर्गत चाइल्ड अब्यूजवर सेफ्टी जॅकेट नामक नाटिकेचे प्रयोग सादर केले। कर्करोग जनजागृतीसाठी आज फिर जीने की तमन्ना है या अभिवाचनाचे अनेक प्रयोग सादर केले व या अंतर्गतच कर्करोगग्रस्त रुग्णांचे समुपदेशनही मी करत असते। राजस्थानी महिला मंडळाचीही मी सदस्य आहे। या विविध सामाजिक कार्याची दखल घेत सुवर्णदीप प्रतिष्ठानतर्फे संकल्प सखी पुरस्कार 2014 साली, जागतिक महिला दिन निमित्त स्पंदन पुरस्कार 2015 साली, भारत विकास परिषदेचा 2018-19 ला, प्युपिल्स ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया नारी सशक्तीकरण 2019 राज्यस्तरीय जिजाऊ गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय माहेश्वरी समाजाचा पुणे येथे महेश आयडॉल पुरस्कार तसेच दीपस्तंभ अभिमान पुरस्कार 2018 साली मिळाला। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेत
नवोदित साहित्य संमेलनात काव्य वाचनाचंही प्रमाणपत्र मिळालं। श्री माहेश्वरी जागृती समुदाय संस्था अजमेर कडून लेखनाचे प्रथम क्रमांक पटकावले। श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेतील मी एक घटक आहे याबद्दल मला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद।